राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सांब सदा शिव की जय पार्वती पतये हर हर महादेव वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैलं मल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकालम् ओंकारं ममलेश्वरं परल्या वैद्यनाथं च डाकिनां भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणसीस्तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति। तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ मी दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी काय उणे तुम्हा पासी काय उणे तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराटी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा किंवा प्रेम पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी। प्रस्तुत प्राप्तस्थळी आज महाशिवरात्रीनिमित्त हा अखंड नामयज्ञ जो चालू आहे वारकरी श्री वारकरी मंडळ दादा पाटीलवाडी नौपाडा यांच्या त्याचबरोबर संजय संतू वाघुले यांच्या सौजन्याने त्याचबरोबर आपलं ही विश्वनाथ विनायक चॅरिटेबल ट्रस्ट या मंदिराच्या पंढरीश परमात्म्याच्या प्रांगणामध्ये शिवबाबांच्या आईशक्तीच्या या प्रांगणामध्ये या मंदिरात असा पवित्र असा हा जो अखंड नामयज्ञाचा हा जो सोहळा आहे महाशिवरात्रीनिमित्त तर त्या शिवरात्रीनिमित्त या महाशिवरात्रीनिमित्त आजचं एकादशी पर्व आहे। या पर्वानिमित्त आजची जी 6व्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा मजपामराच्या वाट्याला प्राप्त झाली आहे। त्यामुळे या मंडळाचं मी विशेष आभार मानेल। त्याचबरोबर ज्यांनी मला ही प्रवचन सेवा प्राप्त करून दिली ते आमचे क्षीरसागर महाराज त्यांनाही धन्यवाद देते आणि संत जनाई महिला भजन मंडळ त्याचबरोबर आपण सर्वच दादा पाटीलवाडीतील सर्वच जण अतिशय भाविक भक्त वारकरी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते। इथे सर्वजण प्रवचनासाठी उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या चरणी माता भगिनींच्या चरणी आमच्या प्रवचनकर्ता ताईंच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते।
विश्वनाथाच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. काय एवढे तुम्हापाशी, मी तो अल्पच संतोषी. तुका म्हणे देवा, प्रेमे भातुके पाठवा. संत जे आपल्या वारकरी संप्रदायाच्या अधैर्य जो कळश आहे, जगद्गुरु तुकोबाराय, आणि या जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय हा पत्रप्रवाच्यातील प्रमाणातील हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पत्र पाठवतात विश्वनाथाला वारकऱ्यांच्या जवळ. जेव्हा वारकरी तीर्थयात्रेला निघालेले असतात, आपण सर्वजण तीर्थयात्रेला जात असतो, आणि मग तीर्थयात्रेला जात असताना आपल्या तुकाराम महाराजांनी हे पत्र लिहिलेलं आहे. 3 पत्र दिलेले आहेत. एक भागीरथी मातेला दिलेलं आहे, एक गयेला दिलेलं आहे, आणि 3रं पत्र विश्वनाथाला दिलेलं आहे. की भागीरथीला सांगतायत की तुझ्या चरणावर मिठी ठेवल्यानंतर मी काय होईल, पवित्र होईल. तुझ्या चरणी मी नतमस्तक होतोय. गयेला पत्र दिलेलं आहे. गयेला सांगितले, माझे झाले गयावर्धन, फिटले पितरांचे ऋण. हा देह आहे, हा पिंड देह आहे, मी आधीच समर्पित केलेला आहे. कुणाला? माझ्या विष्णूला, पंढरीश परमात्मेला मी तो समर्पित केलेला आहे. आणि म्हणून माझा हा देह समर्पित केल्यामुळे काय झाले, माझं गयावर्जन झालेलं आहे. मी माझ्या पितरांच्या ऋणातून मुक्त झालेलो आहे. आणि 3रं पत्र विश्वनाथाला दिलेलं आहे. एक धरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. जो पंढरीश परमात्म्याचे चरण सोडून मी अन्य ठिकाणी येऊ शकत नाही. हे विश्वनाथा, तुम्ही माझ्यावर कृपा करा. म्हणजे भगवंताला उद्देशून जे त्याचं श्रेष्ठत्व आहे, दिव्यत्व आहे, त्या दिव्यत्वाला अखिल चराचराच्या जो चराचराचा चालवणार आहे, रक्षण करणार आहे, उत्पत्ती स्थिती लय करणार आहे, अशा विश्वनाथाला यांनी पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही विश्वनाथा दीन रंक मी अनाथ. हे आपण बघतोय संत म्हणजे तुकाराम महाराजांचं आपण चरित्र वर्णन केलं तर खरंच दीन आहेत का हो तुकाराम महाराज? दलित आहेत, दीन आहेत का? नाही. तर तुकाराम महाराज जर ज्याला भगवंत साक्षात घ्यायला येतोय त्या तुकाराम महाराजांचं वर्णन कोणी किती वर्णावं? आपलं मुख त्याला काय होतं, कमी पडतं, आपली वाणी कमी पडते. अशी जगद्गुरु तुकाराम महाराज वंदनीय आहेत. परंतु संतांनी जे सांगितलेलं आहे, संत उदार आहेत, कृपाळू आहेत, हे त्यांच्यासाठी आहे का? हे आम्हा सर्वांसाठी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज विश्वनाथाला प्रार्थना करतात, तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. ज्याच्या नुसत्या पावलाच्या मातीमधून जर विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी उमटत असेल ते तुकाराम महाराज दीन अनाथ आहेत का बरं? नाहीच. परंतु आपली थोरवी भगवंताच्या पुढे, भगवंत तो कसा आहे, श्रेष्ठातला श्रेष्ठ आहे. आणि या श्रेष्ठ प्रभू परमात्म्याच्या पुढे मी कोण आहे, लहान जीव आहे. आपण असंच राहिलं पाहिजे. नाहीतर मला सगळं देवाचं मंत्र येतात, मला तंत्र येतात, मला हरिपाठ येतं, मला कीर्तन येतं, मला प्रवचन येतं, सर्व काही येतं, देवापेक्षाही मी मोठा आहे, संतांपेक्षाही मोठे, अशी भावना करणाऱ्यांना हे मुखामध्ये चापट आहे. संत तुकाराम महाराज अतिशय नम्र होत आहेत. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आणि अशा या तुकाराम महाराजांनी विश्वेश्वराला पत्र लिहिलेलं आहे. आज खरं पाहता एकादशी आहे, म्हणजे इतकं सुंदर पुण्य पर्वकाला आहे. आजची एकादशी आहे, उद्याचं महाशिवरात्री आहे. आपण जर खरं वैष्णव असेल ना तर 20 आणि 9ची उपासना केली पाहिजे. म्हणजेच 29. 20 आणि 9 किती झाले? 29. वैष्णव जो खरा आहे ना त्याची देवावर माया आहे. मग देवाने सांगितलेले कोणते व्रत आहेत? तर 24 एकादशा आणि 5 पर्व सांगितलेत. महापर्व कोणता? तर राम जन्म म्हणजे रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नृसिंह जयंती, वामन जयंती आणि
महाशिवरात्रीसारखं पुण्यकाळ आहे आणि या 5 पर्वांमध्ये उपासना केली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तसंच दर महिन्याच्या 2 एकादशा असतात, म्हणजे 24 एकादशी आहे. ते व्रत वैष्णवाने पाळावं. असा वैष्णव आहे तो भगवंताला आवडणारा आहे आणि तो भगवंताला आवडतो. म्हणजे वडिलांची, म्हणजे जे आपल्या वडिलांची, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ज्या आमच्या वडिलांनी सांगितलेली, मिराशी म्हणजे कोणती हो? आपल्या वडिलांनी ठेवलेली संपत्ती का त्याला मिराशी म्हणतात? नाही. वडील जे जे कर्म करती त्या नामो धर्म ठेविती. ज्या माझ्या वडिलांनी जो पुरुषार्थ केलेला आहे, अध्यात्म असो, जगाची सेवा केली असेल, जे सत्कार्य केले असेल त्या सत्कार्यातला मी भागीदार. आणि तो भागीदार त्यांनी केलेली जी व्रत आहेत, वैकल्य आहेत, ती मी त्यांची व्रत वैकल्य आचरण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने मी चालतो. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जो चालतो तो खरा वैष्णव, तो खरा जो आपण म्हणतो वारसदार म्हणतो. आणि हेच आपल्याला संतांना सांगून द्यायचं आहे की या जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही व्रत करा. कोणतं व्रत करा? एकादशी करायचं आहे. मग शिवम भूत्वा शिवोहम, रामम भूत्वा रामोहम असं तत्व आहे. कृष्णम भूत्वा कृष्णहम. जर एखादी एक साधी भिंगुरटी जर ती नाळी तिला पकडून आणते आणि एका बंदिस्त त्या मातीच्या घरट्यामध्ये कोंडून ठेवते, पण जर ती आळीला ती भिंगुरटी काय करत असते? सतत बाहेरून येते, तिला टोचा मारते, सतत बाहेरून येते, तिला टोचा मारते. आणि काय करते? त्या भीतीने ती आळी कुणाचं ध्यान करते? त्या भिंगुरटीचं ध्यान करते. आणि भिंगुरटीची काही क्षणामध्ये, काही दिवसांमध्ये तिचं काय होते? आळीच त्या भिंगुरटीमध्ये रूपांतर होते. म्हणजे त्या आळीला पंख फुटतात. जर सर्वसामान्य जीवाची ही अवस्था असेल तर आम्ही भगवंताचं ध्यान करतो की नाही बरं? जन्माला आल्यापासून आपण ध्यान करतो. जेव्हा आम्हाला समजलंय की ह्या हरिनामामध्ये, ह्या व्रतामध्ये, या वैकल्यांमध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये माझं जीवाचं सार्थक आहे, तर आपण ध्यान करतोय. मग ध्यान करतो तर आम्हाचा जन्म असा व्यर्थ जाईल का? नाही जाणार. त्यासाठीच सांगितलेलं आहे. हे आठवण आम्हाला आमचे संत करून देतात की तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. तुम्ही विश्वाचे अखिल चालन करता आहात, पालन करता आहात. अखिल विश्व तुम्ही धारण करताय. चाले हे शरीर कोणाचे सत्य, किंवा जे चालतंय म्हणजे सूर्यामध्ये जो तेज भरलेला आहे तो तेज देवा तुझ्यामुळे आहे. जे पान झाडाचं जे हलतंय ते तुझ्या सत्तेमुळे हलतंय. मी बोलतोय ते तुझ्या सत्तेमुळे बोलतोय. आपण या मंदिरापर्यंत तीर्थ म्हणजे येतोय ते पण सुद्धा भगवंताच्याच कृपेमुळे. आज एवढा मोठा सप्ताह आपण केलेला आहे. हा सप्ताह सुद्धा काय आहे? त्याच्या मनात आहे, त्याचा आशीर्वाद आहे, आपल्यावर कृपा आहे, म्हणूनच आपण हे साध्याला जाऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणूनच त्या भगवंताला आम्हाला विसरायचं नाही. पण ते करत असताना ते सांगितले दीन रंक अनाथ बनायचं आहे. माझ्यातला मी तूपणा घालवायचा आहे. मी कोणीतरी मोठा आहे, मी कोणी श्रेष्ठ आहे, हे श्रेष्ठत्व घालून तुम्ही विश्वनाथ अखिल जगाचे पालक आहात. अख्खं जग तुम्ही चालवणारे आहात. पण तुम्ही कसे आहात? आपण शंकराची उपासना करतोय, पण शंकर कसा आहे? शंकराच्या डोक्यावर जटांचा संभार आहे, डोक्यावर गंगा आहे, कंठामध्ये त्यांनी नागाला धारण केलेला आहे, गळ्यामध्ये रुंड माळा आहेत, रुद्राक्षांच्या माळ्या आहेत, गज चर्म व्याघ्रांबर धारण केलेला आहे, कपाळाला सर्व अंगाला भस्म चर्चिलेला आहे. आणि त्याचं निवास कुठे आहे बरं? स्मशानेषु तू क्रीडा. स्मशानामध्ये क्रीडा करतायत भगवंत शिव. मग आपल्याला मंगल वाटतं का? त्यांच्या अंगावर जो नाग धारण केलेला आहे त्या नागाच्या भीतीने आपण काय होतो? घाबरतो. म्हणजे नाग कशाचं प्रतीक आहे? काळाचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या डोक्यावर काळ नावाचं सर्प येऊन बसलेलं आहे की नाही? काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडवे ना तेव्हा माय बाप. मग या काळाला सुद्धा काय केलेलं आहे? ज्याने जिंकलेलं आहे. डोक्यावर गंगा धारण केलेलं आहे. ज्यावेळेस समुद्र मंथनामधून विष बाहेर आलं त्यावेळेस ज्यावेळेस ते प्राशन केलेलं आहे हलाहल, ते हलाहल शितवण्यासाठी काय केलेलं आहे? गंगा जटा धारण केलेली आहे जटेवर. बिल्व पत्राने भगवंत शिव प्रसन्न होणारे देवता आहे आपले.
आणि अशा या शंकराला आपण सर्वांनी उद्या आपण नमस्कार करणार आहोत. किंवा जो हरिहरा भेद काही नका करू वाद. म्हणजे शिव काय करतात, हरीचं ध्यान करतात. आणि हरी कोणाचं ध्यान करतात, तर शिवाचं ध्यान करतात. म्हणजे भगवंत विष्णू शिवाचं ध्यान करतोय आणि शिव विष्णूचं ध्यान करतोय. राम जपे राम पूजी सदाशिव, राम सदाशिवाचं ध्यान करतोय आणि सदाशिव रामाचं ध्यान करतोय. म्हणजेच मंगल अशी परम देवता आहे. मंगलातलं मंगल म्हणजे शिवतत्व आहे. बघा आपण म्हणतोय ना शिव, शिव म्हणजे पवित्र आहे, शिव म्हणजे अच्युत आणि शिव म्हणजे परम मंगल तत्व आहे. मग मंगल तत्व सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आपल्या तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये मंगल तत्व आहे, शिव तत्व आहे. म्हणूनच आपल्या डोळ्यांमध्ये तेज आहे की नाही हो. म्हणूनच आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते चपळतेने चालतं आहे की नाही. म्हणूनच आपण बोलतो आहे. आपल्या शरीरामध्ये जर शक्ती नसेल तर आपण बोलू शकतो. मग हे तत्व मला त्या भगवंताने दिलेले. इथे गीतेमध्ये सांगितलेलं आहे ममाएव अंश जीव लोक किंवा सर्वस्वच्या हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञान मपोहनंच वेदश्च सर्वरहमेव वेदा वेदांत कुद्वेद विदेवचाहम. सर्वांच्या हृदयामध्ये बसलेले ना अमुक हे जे स्फुरण होते ना ते म्हणजे मी आहे, ते म्हणजे शिवतत्व आहे. आणि या शिवतत्वाला आपल्याला जाणायचं आहे. या शिवतत्वाला आपल्याला जागृत करायचं आहे. मग तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळच आहे की नाही शिवतत्व. आम्हाला उपासना म्हणजे काय करायची आहे, मंदिरात यायचं आणि देवापुढे बसायचं. पण चित्त जर आमचं बाहेर असेल तर त्या उपासनेला अर्थ नाही. उप म्हणजे त्या भगवंताच्या सानिध्यात बसून त्याचं चिंतन करायचं. मग कोणतं चिंतन करायचंय, माझ्या हृदयामध्ये जो भगवंत आहे, जो शिवतत्व आहे त्याचं ध्यान मला करायचं आहे. त्या शिवाचं ध्यान करायचे, त्याची उपासना करायची आहे. आपण बसतो शरीराने इथे, पण शरीरातल्या आपल्या अंतरात्म्याचं आपण दर्शन करतो का बरं. देवाची ये द्वारी उभा क्षणाभरी तेणे मुक्तिचारी साधियाला. आपल्या अंतर मनामध्ये आम्हाला वाकून बघायचं आहे. अंतरद्वार उघडं करायचं आहे. त्याच्यामधल्या परमात्म्याला मला पाहायचं आहे. आणि त्या परमात्म्याला आपण पाहतच नाही, आपण त्याला डोळे मिटून बघतोय. त्या परमात्म्याला मला साठवायचंय. कुठे आहे, हृदयामध्ये आहे. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपवाशी. आपल्या हृदयामध्ये आहे त्या भगवंताला जाणायची, त्या शिवतत्वाला जाणायचं आहे. की हे देवा तू मला काय दिले, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण. हे इंद्रिय दिलेले आहेत ना, हे इंद्रिय आम्हाला साधनं दिलेली आहेत भगवंत प्राप्तीची. आणि या साधनांद्वारे आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचायचे. काय दिलेले आहेत, दिले इंद्रिय हात पाय कान. हात दिलेत आम्हाला कशासाठी, भगवंताचं नाम म्हणजे दान. कोणाला सत्पात्री दान देण्यासाठी किंवा कोणाला जो अडला नडला असेल त्याला त्याची सेवा करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी, दीन दलितांची दुःखितांची सेवा करण्यासाठी, रुग्णाची सेवा करण्यासाठी, माता पितांची सेवा करण्यासाठी हे हात दिलेले आहेत. पाय दिले, देवाची सेवा करण्यासाठी आम्हाला हात दिलेले आहेत. पाय दिलेले आहेत तीर्थयात्रेसाठी, सत्कर्म करण्यासाठी आम्हाला पाय दिलेले आहेत. मुख दिलेले आहेत देवाचं चिंतन करण्यासाठी. पण त्या मुखाने काय होतो बघा, आपण अमंगळ बोलतो त्या वाणीने. आणि त्यामुळे काय होतो, आपणच आपल्या दुःखाचं धनी होतो. आणि त्यासाठी संत वारंवार सांगतात की तुम्ही नामस्मरण करा. आणि कुणाला शरण जा, त्या प्रभू परमात्म्याला शरण जा, त्या शिवतत्वाला शरण जा. म्हणून तुम्ही विश्वनाथ, तुम्ही अखिल विश्वाचे नाथ आहेत. तुम्ही सर्वांना जागवणारे आहेत, सर्वांमध्ये चेतना भरणारे आहेत. तुमच्याजवळ तुम्ही ज्ञान आहेत. म्हणजे शिव म्हणजेच ज्ञान आहे, शिव म्हणजेच कल्याण आहे, शिव म्हणजेच प्रेम आहे आणि शिव म्हणजेच आपल्या अंतरात्मा आहे. आणि म्हणून त्या शिवाचं ध्यान करायचे. तुम्ही विश्वनाथ, अखिल विश्व जे चालतंय ते त्याच्या सत्तेमुळे चालते. आणि म्हणून तुम्ही विश्वनाथ आहात. दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी. कुणालाही आपण कुणालाही नतमस्तक होतो, कुणाच्याही पाया पडतो. पण पाया अशा माणसाच्या पडाव्या, अशा योग्याच्या पडाव्या, अशा संतांच्या पडाव्या किंवा देवाच्या पडाव्या जेणे माझा उद्धार होईल. म्हणजे म्हणूनही शरण जावे सर्व भावे
देवाशी, देवाला शरण जावं. आपण कुणाकडेही रडतो, कुणालाही आपलं दुःख सांगत बसतो, पण ते दुःख निवारणारा कोण आहे? प्रभू परमात्मा आहे. आणि म्हणून त्याला पाया पडितो भराडी. त्याच्या जवळ मी दीन होऊन मी काय करतो? पाया पडतो देवा तुझ्या जवळ. काय उणे तुम्हापाशी? देवाजवळ काय उणा आहे? करतो मान्यता करतो शक्ती जी आहे ती म्हणजेच भगवंत आहे. त्याने ठरवलं की इथे सर्वांना शांत करायचं, तो शांत करू शकतो. ही शक्ती भगवंतामध्ये आहे. पृथ्वीची उलथापालट करायची हे करू शकतो, ही कर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे. पण तरी सुद्धा सर्वांचं नियंत्रण ठेवण्याचं कार्य भगवंत करतोय की नाही? सर्वांना सुखी करण्याचं कार्य भगवंत करतोय. सर्वांना जे जे पाहिजे ते देण्याचं कार्य भगवंत करतोय. आणि मग अशा भगवंताला आपल्याला जाणायचं नाही का? देवाचीच भक्ती करत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. मग जो ज्याने आम्हाला देह दिलेला आहे, नरदेह दान दिलेला आहे, कोणत्याही प्रकारची आपण मागणी न करता अमूल्य असा मानव देह आम्हाला दिलेला आहे. मग अमूल्य असा मानव देह दिलेला आहे, मग पशूंना पण दिलेला आहे की नाही? बघा, बैलाला देह दिलेला आहे किंवा गाईला पशुदेह दिलेला आहे, पण ती उत्तम प्रकारे रवंथ करते. तो गुण माणसामध्ये आहे का रवंथ करण्याचा? रवंथ करणे म्हणजे चिंतन करणे. सततम चिंतयंत मा. रवंत म्हणजे आता तिने काय खाल्लंय ते काढून काय करायचं? त्याचं पुन्हा ते चरवण करायचं आहे. ते सतत चावून घ्यायचं आहे. आपण तसं करतो का? आता इथे ऐकलं की थोड्या वेळात बाजारात गेलो, घरी गेलो की आपण विसरून जातो. इथे सांगितले रवंत म्हणजे काय करायचे? जे ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे, ज्या गुरुमुखातून मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते ज्ञान जे नाम प्राप्त झालं आहे, ते नामाचं मला रवंत करायचे, सतत नामस्मरण करायचं आहे. पशु पक्ष्यांचं सांगितलेलं, कावळ्याला गाता येतं का? नाही येत. बोलता येतं का? नाही येत. मानवाला बोलता येतं ना. मग वेदांचा उद्घोष केला पाहिजे, देवाचा नामाचा उद्घोष केला पाहिजे, देवाच्या चरित्राचा उद्घोष केला पाहिजे, देवाच्या अवताराचा उद्घोष केला पाहिजे, देवाच्या कृतींचं, देवाने जे कार्य चांगले केले त्याचा आपण उद्घोष केला पाहिजे. या मुखातून, आपल्या मुखातून जर विटाळ बाहेर पडलं, अच्युत म्हणजे अशौच बाहेर पडलं, वाईट बाहेर पडलं, तर दुसऱ्याचं घर जाळायला वेळ लागत नाही. म्हणून ही वाणी भगवंताने आम्हाला जर दिले, त्या वाणीतून मला सदा त्या सदाशिवाचंच नाम जपलं पाहिजे, त्या पंढरीश परमात्माचंच नाम जपलं पाहिजे, संतांच्याच नामाचा उद्घोष आमच्या मुखातून झाला पाहिजे. हे सांगतायत की बाबा देवाने आम्हाला इतर पशु प्राण्यांपेक्षा काहीतरी वेगळं दिलेलं आहे की नाही? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. त्यांना उत्तम काय, अधम काय, मध्यम का काही नाही. पाप भोगण्यासाठीच त्यांना तो देह मिळालेला असतो. पण मानवाला शिकण्यासाठी, त्याला प्राप्त करण्यासाठी भगवंताने मला हा देह दिलेला आहे, ही जाणीव भगवंताने त्याला दिलेली आहे. पण ती कशासाठी? खाप्या मजा करा. लहानपणी खेळण्यामध्ये जाते, तरुण कशामध्ये? संसारामध्ये, विषयामध्ये जातोय. वृद्धामध्ये आपण काय करतो? व्याधी, अनेक प्रकारच्या विकलांगतेमध्ये जातोय. आणि म्हणून ज्या क्षणाला मला सद्गुरूचा मंत्र प्राप्त झालेला आहे, ज्या क्षणाला मला संतांनी माझ्या मस्तकावर हात ठेवून मला सांगितलंय, बाबा रे आपुले आपण करा सोडवण. आपली सोडवण करायची आहे ना. आपली सोडवण करण्यासाठी आपल्या कुटुंबातील कोणीही येणार नाही. आपल्याला सोडवण करायची आहे आणि त्यासाठीच त्या प्रभू परमात्म्याचा जप करायचा आहे, त्याचं व्रत करायचं आहे. एक पसाभर पाणी आपल्याला ते जल त्याला अर्पण करायचं आहे. शिवाय म्हणजे इतकी साधी भोळी देवता आहे. बघा, सर्वात भोळा देव म्हणजे महादेव आहे, की एखाद्या चोराचा सुद्धा उद्धार करू शकतो. म्हणजे देवापुढे, देवाच्या समोर यातायाती धर्म नाही विष्णूचा. म्हणजे तो कुठल्या यातीचा आहे, कुठल्या कुळाचा आहे, मुलगी आहे, मुलगा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, कोणत्याही प्रकारची अट नाही. भगवंताकडे, भगवंताची भक्ती करण्यासाठी कळत नकळत जरी भक्ती केली तरी त्याला सुद्धा काय होतं? मोक्षाची प्राप्ती होऊ शकते, भगवंताची प्राप्ती होऊ शकते. एका चोराचं उदाहरण सांगते की एक चोर मंदिरामध्ये जातो, त्याला काहीच कुठल्याच प्रकारची म्हणजे कोणत्याच प्रकारचं त्याला काही दिवसभरात चोरी काही मिळाली नाही. आणि रात्री तो मंदिरामध्ये जातो
आणि बघतो तर कुठेच काही नाही, पण त्याची नजर त्या मंदिरातील घंटेवर जाते आणि त्याला असं वाटतं महादेवाच्या पिंडीवर मोठी घंटा होती 5 किलोची, त्याच्यावर त्याचं लक्ष जातंय. बापरे, एवढी मोठी घंटा, मी काय इकडे तिकडे शोधतोय, हे जरी विकलं तरी मला काहीतरी चांगल्या प्रकारचं धन प्राप्त होईल. आणि मग बघतोय तर ती घंटा उंच होती. आणि मग त्याने काय केले, चोराने ती घंटा उतरवण्यासाठी, घंटा काढण्यासाठी काय केलेले, देवाच्या पिंडीवर पाय ठेवलेला आहे आणि ती घंटा काढत आहे. पिंडीवर पाय दिल्यानंतर महादेव प्रसन्न होतात की आजपर्यंत मी अनेक भक्त पाहिले, सहस्र कमळ अर्पण करणारे पाहिले, सर्वजण पाहिले, पण अखंड हा देहच मला अर्पण करणारा हा भक्त हा पहिलाच आहे. आणि मग भगवान शिव प्रसन्न होऊन त्याला वरदान दिलेलं आहे. पहा किती भोळा देव आहे. त्यांनी कसल्या उद्देशाने त्याच्यावर पाय ठेवलं होतं, ती घंटा चोरण्याच्या उद्देशाने ठेवलं होतं, तरी सुद्धा भगवंत त्याला प्रसन्न झालेले आहेत. मग आपण तर सदा शिवोहम शिवम सतत नामस्मरण करतोय. जो माझ्या हृदयामध्ये आपलं नामजप आपला चाललेला आहे, अखंड आपला जो श्वासोश्वास चाललेला आहे, त्या श्वासोश्वासावर जर आम्ही सतत चिंतन केलं, ध्यान केलं, मनन केलं, निधिध्यास केला, तर तो देव प्रसन्न होणार नाही का? निश्चितच होणार. पण त्यासाठी काय पाहिजे, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. जर भक्ती आहे पण तिथे प्रेमच नसेल तर ह्या इतर उपचारांचं सगळं म्हणजे त्याचा काही अर्थ होत नाही, काही अर्थ राहत नाही. जर भावच नसेल, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेलेला आहे, त्याला फक्त भाव, तस्मात भाव, भावच त्याला पाहिजे असतो, प्रेमच पाहिजे असतो. आणि देव भावाचा भूक केलेला आहे. त्या भक्ताने आपलं नुसतं पत्र सुकलेलं पान जरी भगवंताला अर्पण केलं तरी तृष्ट होणारा भगवंत आहे. ते पान सुकलेलं आहे, काय आहे ते न बघता आपलं मुखच ते पान, म्हणजे मुखच काय करतो, पुढे करतोय ते पान खाण्यासाठी. इतका भगवंत भावाचा भुकेला आहे. आणि म्हणून त्या भगवंताला आम्हाला काय व्हायचं आहे, जल व्हायचे आहे. मग जल म्हणजे काय, आपली वाणी बघा, आपल्या शिवलिंगावर काय होत असते, सतत सतत ते जे मंत्र हे ठेवलेलं आहे, जे भांड ठेवलेलं आहे, अभिषेक पात्र ठेवलेलं आहे, त्यातून काय होतं, सतत सतत काय होतो, पाण्याचा थेंब त्यावर त्या पिंडीवर पडत असतो. आपलं जीभ बघा ओली राहते ना, या मानव देहाचं तसंच आहे. या मानव देहामध्ये जीभ ओली ठेवण्याचं काम कोण करतोय, तो शिवच आपली ती जीभ ओली ठेवण्याचं काम करत आहे. तोच आपल्यावर अभिषेक करत आहे, पण तो अभिषेक आपल्याला कळत नाही. त्याच्यावर आपण ध्यान ठेवलं पाहिजे की हा देह मला भगवंताने दिलेला आहे, जीभ ओली ठेवण्याचं काम तो करत असतो, माझ्यावर अभिषेक करण्याचं काम तो करत असतो. मला त्या भगवंताला पसाभर पाणी व्हायचंय. त्या पसाभर पाण्याने भगवंत काय होतो, शांत होतो, प्रसन्न होतो. भगवंताला आपण फुलं वाहतो. फुलामध्ये काय आहे बरं, फुलामध्ये काय आहे, सुगंध आहे, तेज आहे, कोमलता आहे आणि सौंदर्य आहे. मग आपण सौंदर्य देवाला वाहतो का, तारुण्य देवाला वाहतो का, म्हातारपणीच देवाकडे जातो. मग जो देह आम्हाला अगदी तरुण आपल्याला जर वाटतंय, आपण सर्वसामान्य माणसं असेल तर आपण जर बागेत गेलो तर बागेतलं एखादं सुंदर फूल उचलतो आणि आपण काय करतो, त्याचा सुगंध घेतो, आपल्या केसात माळतो किंवा आपण तो देवाला अर्पण करण्याचा प्रयत्न करतो. मग हा नरदेह देवाने मला दिलेला आहे. मग तो सुकल्यावर, तुकड्या त्याचा मोडल्यावर किंवा त्याचा इतर विपर्यास झाल्यावर आपण तो देवाला अर्पण करायचा आहे का? त्याच्यामध्ये तेजस्विता आहे, तत्परता आहे, तारुण्य आहे, रसरशीतपणा आहे, तोपर्यंतच आम्हाला त्या देवाला वाहायचं आहे. आणि म्हणून जसं फूल वाहतो, मग हे पुष्प, चरण पुष्प म्हणजे हे देहपुष्प आम्हाला भगवंताला समर्पित करायचे. त्याच्यामध्ये सुगंध कसला भरायचा आहे, नामाचा, प्रेमाचा सुगंध भरायचा आहे. तसं फूल आम्हाला भगवंताला अर्पण सुगंध भक्तीचा आम्हाला अर्पण करायचं आहे. असं केलं तर भगवंत प्रसन्न होईल. लोक फुलं वाहतात म्हणून आम्ही फुलं व्हायची, लोक पाणी वाहतात म्हणून आम्ही पाणी व्हायचं, देवाला बेल आवडतं म्हणून आम्ही बेल व्हायचं का? त्रिगुणाचं उदाहरण आहे ते. सत्व आणि रज आणि तम, सत्व रज तम किंवा त्रिन तापांचं हे आहे, प्रतीक आहे बिल्वदल. आणि असं आपण भगवंताला अर्पण करायचं आहे. पण इथे
तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. देवाजवळ दीन बनून गेलं पाहिजे, अनाथ बनून गेलं पाहिजे. का तर आपल्या संसारामधील आपल्या आई आहेत, वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहे, पती आहेत, मुलं आहेत. आपलं किती वेळ सांभाळ करतील हो सांगा. पण असा पंढरीश परमात्मा आहे आपल्या सुखामध्ये. भगवंत आपल्या सुखातही आहेत, दुःखातही आपला साक्षीदार आहे. आपल्या बरोबर तो दुःखही भोगतोय, सुखही उपभोगतोय. म्हणजे आपल्या सुखात दुःखात काय करतो तो, आपली साथ सोडत नाही. आपले नातेवाईक आपल्या दुःखामध्ये आपली साथ सोडतात. जेव्हा एखाद्यावर वाईट प्रसंग येऊ द्या, त्याचं काय, त्याचं 12 महिने तेच असतं. म्हणतात आपण सर्वसामान्य सांसारिक माणसं आहेत, आपल्याला उदाहरणं माहिती आहेत की ज्या वेळेस आपल्यावर प्रसंग येतो त्यावेळेस आपल्याला कोणी नाही, एका पंढरीश परमात्म्याशिवाय, एका पांडुरंगाशिवाय किंवा एका भगवंताशिवाय आम्हाला सोडवणारा किंवा आमच्या दुःखामध्ये दुःखी होणारा, आमच्या सुखामध्ये सुखी होणारा कोणीही नाही. आणि म्हणून त्याची शरणागती, म्हणून त्याच्याकडे दीन बनून जायचं आहे, त्याच्या चरणावर लीन व्हायचं आहे. कृपा कराल ते थोडी. भगवंताची कृपा असल्याशिवाय नाही, आत्मदेवाची कृपा असल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. किती काही कार्य करा, पण त्यात जर देवाची कृपा नसेल, भगवंताची कृपा नसेल, ते कार्य व्यर्थ आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठलं तरी विघ्न येत असतो. आणि म्हणून भगवत कार्य किंवा भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, भगवंताचं रूप श्रेष्ठ आहे, भगवंताचं गुण श्रेष्ठ आहे, भगवंत श्रेष्ठ आहे. का तर आपण पाहतोय समाजामध्ये सर्व असे समाज आहे, सर्व लोक आता पाहतोय किती दुःख आपण भोगतोय किंवा समाज किती दुःखामध्ये आहे. म्हणजे सुखाचे आपण सुद्धा पाहतो संसारामध्ये सुख आहे का? सुख नाही. सुखासाठी करीशी तळमळ, परी तुझा एक वेळा जाशी पंढरीची जाई एक वेळ. किंवा सुखरूप ऐसा तुझा कोण आहे, माझ्या पांडुरंगासारखा, त्या भगवंतासारखा सुखी असा कोणी नाही. तोच आम्हाला सुख प्रदान करून देत असतो. असा सुखी भगवंत आहे, तो आम्हाला सुख देत असतो. हे पंढरीश परमात्म्याचं किंवा विश्वनाथाला पत्र जेव्हा लिहिलेलं आहे, त्या पत्रामध्ये तुकोबाराय सांगतात की तुम्ही विश्वनाथ आहात, तुम्ही अखिल विश्वाचे चालक आहात, ब्रह्मांडाचे चालक आहात. तुम्हाला मी शरण आलेलो आहे, तुमच्या पुढे दीन होऊन मी तुमची प्रार्थना करत आहे, नतमस्तक होत आहे. आणि कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. तुमची कृपेला मी पात्र व्हावा, तुमची कृपा माझ्यावर व्हावी ही अपेक्षा करते. काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. देवाजवळ गुण काय आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखमा देव, त्याच्याजवळ सर्व सुखाचा भांडार भरलेला आहे. भगवंतापुढे सर्व सुख लोळणी घेत आहेत. मग त्या भगवंताकडे म्हणजे आपण मागावं कोणाकडे? मागलं म्हणजे आपण कुणाकडे मागावं? एखाद्याकडे मागितलं सर्वसामान्याकडे तर त्याची इच्छा नसते. जर एखाद्या व्यक्तीकडे जर आपण काही मागायचं असेल तर त्याची द्यायची इच्छा नसते. दुसऱ्याकडे एखाद्याकडे मागावं जर आपली अपेक्षा मोठी असेल तर त्याचे दान देण्याची तेवढी कुवत नसते. मग ज्याच्याजवळ सर्व आहे त्याच्याकडे मागावं. तुकाराम महाराजाने जो सर्व विश्वाला चालवणार आहे, ज्याच्यामध्ये सुखाचा आनंदाचा जो भांडारच आहे, ज्याच्याकडे सर्व भरलेलं आहे, अशा विश्वनाथाकडे मागतात. किती मागतात? मी तो अल्पची संतोषी. माणसाने किती मागावं? आपल्या पोटाला मिळतंय, 2 वेळेची चांगली भाकरी मिळते, त्याच्यामध्ये संतोषी राहावं की उद्याचं काय होईल याची चिंता करावी? माणसाने काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज हेच सांगतात, मी तो अल्पची संतोषी. अल्प स्वल्प जे काही मिळेल त्याच्यामध्ये मी संतोषी आहे. देवाकडे किती मागावं? देवाने तर दिलेलंच आहे ना, उदार आहे तो, दानशूर आहे तो, त्याने औदार्य आहे तो, त्याच्याजवळ सर्व गुण आहे, 6 गुण आहे, म्हणून तो भगवंतू. त्याच्याकडे सर्व गुण आहे, ऐश्वर्य आहे, ज्ञान आहे, कीर्ती आहे, सर्व यश आहे. असा जो भगवंत आहे त्याच्याकडे आपण किती मागावं? आपण मागितलं तरी आपली झोळी कशी आहे?
फाटकी आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की मी तो अल्पची संतोषी. माणसाने मानवी जीवनामध्ये जे काही असेल त्याच्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. मग ते सुख दुःख लाभालाभ जया जय, सुख असो दुःख असो लाभ असो पराजय असो त्याच्यामध्ये सुद्धा त्याने संतुष्ट राहिलं पाहिजे. इथे सांगितलं संतुष्टम सततम योगी, संतुष्ट राहिलं पाहिजे हे आम्हाला शिकवतात. आपण परमार्थ करतोय पण परमार्थाचा अर्थच आम्हाला कळलं. परम अर्थ माझा परम मंगल कशामध्ये आहे, मंगलातलं मंगल कशामध्ये आहे, तो परमात्मा जर माझ्यामध्ये आहे त्या परमात्म्याची शरणागती म्हणजेच मंगलाची उपासना आहे. त्या मंगलाचा आम्हाला ध्यान करायचंय, त्या शिवाचं ध्यान करायचं आहे. तो जरी स्मशानामध्ये राहिलो, बरं आपलं सर्वांचं स्थान कुठे आहे, शेवटी अंतकाळी आपलं स्थान कुठे आहे. मग जरी विचित्र आपल्याला वाटतंय बघायला की भगवान शंकर कुठे राहतो, स्मशानात राहतात, पण मग आपलं सर्वांचं अंतिम सत्य, अंतिम ध्येय, अंतिम स्थान कुठे आहे, स्मशानात आहे. आपल्याला एक ना एक दिवस आपण किती जरी अब्जाची माडी बांधली तरी सुद्धा आम्हाला त्या स्मशानावरच वास करायचे. शेवटच्या क्षणाला आम्हाला तिथेच जायचे. मग आम्हाला स्मशान वैराग्य आलं पाहिजे जीवनामध्ये. स्मशानात जाणं म्हणजे काय, आपल्याला हा पुनरपी म्हणजे आपल्याला सांगितलं ते उपजते नाशी नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमेगा. हे होणारच आहे. जे आत्ता दिसतं ह्या वर्तमान काळात दिसतं ते आधी होतं का, नव्हतं. याच्या पुढे राहील का, नाही राहणार. पण आमचं जे शिवतत्व आहे ते शिवतत्वामध्येच आम्हाला विलीन करायचं आहे. त्या शंकरामध्ये आम्हाला विलीन व्हायचे आणि मग ते वैराग्य आमच्यामध्ये आलं पाहिजे. शिव वैराग्यवान आहे. इतर देवांच्याकडे सर्व प्रकारची आभूषणं आहेत, पण भगवंत शिवाकडे काय आहे, सर्वांचा त्याग आहे. विचित्र पद्धत आहे. भूत वेताळे म्हणजे त्यांच्याबरोबर भूत वेताळे नाचती, त्यांच्याबरोबर भूत आहेत, वेताळ आहेत. काय दर्शवतात, आपण फक्त देवाची उपासना करतोय. उपास करायचा म्हणजे त्या देवाला जाणलं सुद्धा पाहिजे, त्या शिवाचं स्वरूप आम्हाला ओळखलं पाहिजे, ते शिवतत्व आम्हाला जाणायचं आहे. आणि म्हणून महाशिवरात्री, म्हणून एकादशी, की हे शिवरात्रीचं व्रत करत असताना मी त्या शिवतत्वाचं चिंतन करायचं आहे. शिवतत्वामध्येच आम्हाला काय सत्व सर्वत्र गळावे शिवतत्व उपस्थित असतं. आणि म्हणून सर्वभूती परमेश्वर आहे, सर्वांच्या मध्ये भगवंत आहे. त्या भगवंत तत्वाला आम्हाला जाणायचं आहे. आणि हे भगवंत तत्व तुम्हा आम्हा सर्वांमध्ये आहेत. पशुपासून बघा, शंकराकडे त्यांच्या कुटुंबामध्ये किती विभिन्न प्रकारचे माणसं पशु आहेत किंवा वाहनं आहेत. साप आहे, गरुड आहे किंवा नंदी आहे. नंदीच्या विरोधात कोण आहे, नंदीच्या विरोधात वाघ. म्हणजे वाघाला नंदी वाघ नंदीला खाऊ शकतो की नाही, मोर सापाला खाऊ शकतो की नाही. कार्तिकेयचं वाहन आहे. उंदराला साप खाऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आहेत, पण तरी सुद्धा तिथे एकत्र नांदतात ना. मग आपल्या या देहामध्ये वेगवेगळी तत्व आहेत, पंचप्राण आहेत ना, वायू आहेत ना, वेगवेगळे आहेत, पण एकत्र नांदतात की नाही, समतोल असेल तर. मग हे शिकवतोय शिवतत्व माझ्यामध्ये आहे, प्रभू तत्व माझ्यामध्ये, तो सांभाळणारा मला एक आहे. आणि म्हणून त्या शिवाचं ध्यान करायचं आहे, त्याचं उपासना करायचं आहे. तुकाराम महाराजांनी तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही विश्वनाथ दीन रंग कमी अनाथ. देवापुढे आपण नतमस्तकच झालं पाहिजे. नतमस्तक होणं, दीन म्हणजे अख्ख्या जगाचा आपण पंचम वेदाचे उद्गोते म्हणजेच आपले तुकाराम महाराज आहे. पंचम वेदाची निर्मिती करणारे जे तुकाराम महाराज ते दीन असू शकतात का? या जगाला, या आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो राजा घडून गेला छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे ज्यांनी स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केलं, अशा राजाला बोध देणारे तुकाराम महाराज होते. त्या तुकाराम महाराजांच्याकडे दीनता होती का हो? तरी सुद्धा स्वतःला दीन समजणारे तुकाराम महाराज. दीन रंग मी अनाथ, अनाथ आहे. कोणामुळे? देवा तुझा जर माझ्यावर कृपा नसेल, देवा तुझी जर माझ्यावर तुझं प्रेम नसेल तर मी अनाथच आहे.
आपण जर बाजारामध्ये गेलो, बाजारामध्ये किंवा आपण एखाद्याची मुलं आहेत, त्याने किती जरी कुटुंबातील व्यक्तीने आपल्याला हाक मारली त्याच्यामध्ये समाधान नाही, पण जिच्या पोटचं मूल आहे त्या मुलाने जर आई म्हणून जर आपल्याला हाक मारली तर त्या आईच्या हाकेमध्ये जो आनंद आहे त्या माऊलीलाच माहिती. मग तद्वत ज्या भगवंताने आपल्याला आपलंसं म्हणावं त्याच्यामध्येच धन्यता आहे. आणि म्हणून हे सगळं आहे की तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. ज्याप्रमाणे आईचं बालक जसं असतं तसं भगवंत आणि भक्ताचा संबंध आहे. इथे मी कोण आहे, मी किती ज्ञानी आहे हे सगळं विसरून देव माझा मी देवाचा, देवा मी तुझा दास आहे, देवा मी तुझा आहे, मी तुझा म्हणण्यापेक्षा देवाने आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे ना. देवाने मला देवाचं म्हटलं पाहिजे. यासाठी देवा मी तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमी अनाथ. कृपा करायला ते थोडी देवाने आपल्यावर कृपा करायला पाहिजे, गुरूंनी कृपा करायला पाहिजे. पण त्यासाठी काय केलं पाहिजे, तसं चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, संतांची शरणागती पत्करली पाहिजे, वेदांचं अध्ययन केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, संतांनी जे वाङ्मय दिलेले आहे, गाथा दिलेली आहे, भागवत दिलेलं आहे, याचा आम्ही काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, देवाची चरित्रांचं, देवाच्या गुणांचं चिंतन केलं पाहिजे. याचा आपण पाहिलंच आहे की या मागच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठेचा जो सोहळा निर्माण झाला. आता वाटतं की नाही आपल्याला आपला राम आपल्या बरोबर आहेच, आपल्या बरोबरच आहे. पण तरी सुद्धा जी अनुभूती आहे, देवाला देवत्व केव्हा येतं, जेव्हा भक्त त्याचा नामोच्चार करतात, भक्त जेव्हा त्याची स्तुती करतात तेव्हाच. आणि म्हणून इथे सांगितलंय झाले रामराज्य काय एवढे आम्हाशी. जर राम असं वाटतंय आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच, पण हे रामराज्य मी रामाचं आहे हे जाणीव करून द्यायची गरज आहे. आज आपण म्हणतोय मी ज्ञानी आहे, मी समाजामध्ये मोठ्या नोकरीवर आहे, किंवा हेच अहंकारामुळे काय झालेलं आहे, आपलं खरं स्वरूप झाकलेलं आहे. मी कोणीतरी मोठा आहे, मी कोणीतरी आहे, माझ्यामुळे हे सगळं चालतंय. हा जो अहंकार आहे, या अहंकाराने आपला शिवत्वाचा घात केलेला आहे. मी शिवतत्व विसरलेलं आहे आणि जीवपणाची बाधा झालेली आहे. ही बाधा दूर होण्यासाठी संतांना शरणागती आहे. ही बाधा दूर होण्यासाठी देवाला शरण जायचं आहे. आणि म्हणूनच आपल्या ऋषींनी मुनींनी ही जे उपासना चालू केलेली आहे ते एक मूळ आहे की बाबा जे आडराणी भरले जग, जे आडराणामध्ये भरलेले जग आहे त्यांना सरळ मार्गावर आणण्यासाठी ही साधनं दिलेली आहेत, सोपी साधनं दिलेली. त्या साधनांच्या जोरावर किंवा साधनांचा अंगीकार करून आपण भगवंताचे लाडके होऊ शकतो, शिवतत्वाला जाणू शकतो, नवे नवे शिवच होऊ शकतो. रामं भूत्वा रामयजत. जर रामाचं ध्यान केलं तर रामरूप प्राप्त होऊ शकतं, शिवाचं ध्यान केलं तर शिवरूप प्राप्त होऊ शकतं. पण कधी ध्यान केलं तर, चिंतन केलं तर, मनन केलं तर, निधिध्यास केला तर, अहम म्हणजे सततम चिंतयंत मायेतंतश्च दृढव्रतः नमस्तंतश्च मा भक्ता नित्ययुक्त उपासते. भगवंताने गीतेमध्ये सांगितले सततम चिंतयंत मा, सतत चिंतन करायचंय तुला काही उपवासापुरता चिंतन करायचं नाही. आजची एकादशी आहे म्हणून आम्ही उपवास करायचा आणि चिंतन करायचं आणि उद्या सोडून द्यायचे का. इथे सांगितलं सततम चिंतयंत मायेतंतश्च दृढव्रतः. तो व्रत तू काय करायचंय, दृढ धरायचं आहे. उठता बसता काम करता राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गोबाईये. जेवत असो, दळत असो, कांडण करत असो, कोणतंही सांसारिक कृत्य करत असो, पण ते कर्म करत असताना आम्ही सतत त्या शिवाचं ध्यान केलं पाहिजे, सतत त्या परम तत्वाचं, मंगल तत्वाचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. तर आमचं चिंतन श्रेष्ठ होऊ शकतं. तर आमचं भगवत कर्म म्हणजे आम्ही ज्या संतांनी आम्हाला जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्ही चालू शकतो. इथे सांगते देवा तुका म्हणे देवा प्रेमे भातुके पाठवा. कोणती भेट पाठवायला सांगितलेले देवाला, प्रेमाची. म्हणजे देवाचं प्रेम भक्तावर आणि मी भक्त तू देव ऐसे करी. देवाची भगवंतावर भावना असायला पाहिजे आणि भगवंताचं त्या भक्तावर
प्रेम असायला पाहिजे. हा प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमावेळ नाही समाधान. देवाला काय हवंय? प्रेमच हवंय. आणि हे प्रेम आपल्याला भक्ताला, भगवंताला अर्पण करायचं आहे. आणि त्यासाठी जे सांगितलेलं आहे एकादशी म्हणजेच माझं मन, चित्त, अहंकार, पंचकर्म इंद्रे, पंच ज्ञान इंद्रे, 11वं मन मला भगवंताला अर्पण करायचंय. मन मना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्करू. कोणाला नमस्कार करायचंय? त्या देवाला नमस्कार करायचे. कोणता देव आहे? तो जो अखिल विश्वामध्ये भरलेला देव आहे. त्या देवाला आपण मंदिरामध्ये येतो आणि त्या देवाला नमस्कार करतो, पण आपल्या आजूबाजूला असलेल्या दुःखी माणसाला आपण मदत करू शकत नाही. लांबचं राहू द्या, आपल्या आई वडील, ज्या आई वडिलांनी मला जन्म दिलेला आहे त्या आई वडिलांचा शब्द सुद्धा आम्ही ऐकत नाही. मग आम्ही मंदिरात जाऊन अर्थ आहे का? पूजा करून अर्थ आहे का? उपवास करून अर्थ आहे का? वारीला जाऊन अर्थ आहे का? गळ्यात माळ घालून अर्थ आहे का? नाही. तर मला जर भगवंताचा लाडका व्हायचं नाही, ज्या आई वडिलांनी मला देहाला, या देहाला, नरदेहाला आणलेलं आहे, ज्या आई वडिलांनी मला ही सृष्टी दाखवली, ज्या गुरूंनी मला ज्ञान दिलेलं आहे की तू कोण आहेस? अमृतस्य पुत्र आहेस, भगवंताचा लाडका भक्त आहेस, भगवंताचा अंश आहेस. तुला त्या अंश तर तू कोण? जीव नाहीस, तू मायेने, मोहाने, अज्ञानाने रडत बसलेला आहे. तुला त्या शिवतत्वामध्ये जायचं आहे. राम शिवोभूत्वा शिवोहम, शिवत्वाला प्राप्त व्हायचं आहे. आणि त्यासाठी तुला हे कर्म करायचं आहे. या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, त्या पायऱ्याने, त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आणि याप्रमाणे झालं का? अशा प्रकारे आपल्याला जीवन जगायचं आहे की हे महाशिवरात्रीचं महान पर्व आहे. या पर्वामध्ये भगवंताला जे बिल्वदल अर्पण करायचं आहे, त्याला धोत्राचं वृक्ष अर्पण, फुल अर्पण करायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे, तांदूळ अर्पण करायचं, पण ते श्रद्धेने, अंतकरण म्हणजे श्रद्धा, प्रेमाने आपल्याला त्या भगवंताला अर्पण करायचं आहे. आणि त्याचं मागचं जे खरं कारण आहे, तत्व आहे, ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत प्रभू परमात्मा विराजमान आहे. त्या परमात्म्याला आम्हाला काय करायचं आहे? ओळखायचं आहे, जाणायचं आहे. हेच खरं शिवाचं भजन आहे, हीच खरी भक्ती आहे. जर ते मन भगवंताला अर्पण केलं तर त्यावेळेस आपलं काय होईल? भगवंत आपला अंगीकार करेल. हे संतांनी, तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितलं. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी, काय एवढे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा किंवा काही भातुके पाठवा. काय पाठवायचं ते देवा? मला तुझं प्रेम पाहिजे. हीच मागणी आहे. आजच्या या एकादशीच्या पर्वामध्ये, महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये या दादा पाटीलवाडीतील श्री वारकरी मंडळ, दादा पाटीलवाडी, नौपाडा, ठाणे यांच्या जो दरवर्षीप्रमाणे, सालाबादप्रमाणे या अखंड हरिनाम सप्ताहाचं जे इथे नियोजन केलेलं आहे, आणि या पंढरीश परमात्म्याच्या अशा मंदिरामध्ये शिवबाबांच्या समोर, देवी आई सप्तशृंगी मातेच्या समोर हा जो अखंड हरिनाम सप्ताह जो साजरा होत आहे, या सप्ताहाला खरं पाहता एक उणीव भासते आमच्या दाणे महाराजांची, की खरोखर दरवर्षी आम्ही त्यांच्या आज्ञेने तिथे भजनाला येत होतो. दाणे बाबा म्हटले की त्यांना सर्व गुण संपन्नता होती. कीर्तन, प्रवचन, मृदुंग वाजन असं फार, आणि वाणीमध्ये साखर ठेवून ते सर्वांशी प्रेमाने वर्तन करत होते. बाबांची खरं कमतरता भासतीये, पण तरी सुद्धा जो भगवंताचं कार्य करतोय ना, तो भगवंत पदाला पोहोचतो. आणि म्हणून बाबांना सुद्धा, बाबांचे जिथे असतील तिथे त्यांना मी त्यांच्या पवित्र अशा स्मृतीच आहेत. पण हा जो शिव परमात्म्याचा हा उत्सव आहे, महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे, या पर्व काळामधील या शेवटच्या 6व्या दिवसाची जी प्रवचन रूपी जी सेवा मला प्राप्त झालेली आहे, ते क्षीरसागर जोडपं संपूर्ण, त्याचबरोबर या मंडळाने, दादा पाटीलवाडी मंडळ, वारकरी संप्रदाय मंडळ यांनी जे माझ्यावर प्रेम दाखवलं, त्याचबरोबर या प्रवचनासाठी जे उपस्थित आहे, या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे आमचे दिनेश दादा, इथे आमचे अशोक महाराज आणि सर्वच आपण घरे महाराज किंवा सर्वच माझ्या माता माऊल्या, आणि बाबा आपल्या सर्वांची नावं मला माहिती नाहीत, पण तरीसुद्धा आपण माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, तपाने ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात.
आणि जसं बालक बोबडं बोलतं तसं हे बोबडं बोलण्याचं कार्य, बोबडं बोलणारं बालकाचे जे बोल आहेत त्यांनी ते आपण गोड करून घेतलं. आणि ही झालेली सेवा मी पंढरीश परमात्म्याच्या विश्वनाथाच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. विठ्ठल 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 के देवे येणे वागे अज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. भेटतो तया भूता चला कल्पतरूंचे अर्व. चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव. पीशांचे चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जना. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितीही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये. द्रष्टा दृष्ट विजयी होवावे जे, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा. हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. सुखिया झाला सुखिया झाला. पुंडलिक वरद ओम.